आपण थेट जाऊया, आणखी काही माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत. वैदेही, राज ठाकरे या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहेच, मात्र ठाकरे गटाचे देखील कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत याबद्दल देखील उत्सुकता आहे. मराठी मेळाव्यानंतर आजच्या सभेची देखील तेवढीच एक उत्सुकता सगळीकडे निर्माण झालेली आहे, मराठी मनांमध्ये निर्माण झालेली आहे. बघा, आजचा मेळावा जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मेळाव्याला प्रबोधित करणार आहेत आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की स्टेज परिसरामध्ये किंवा ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी तर आहे, जय्यत तयारी तर आहे, पण मी ज्या ठिकाणी उभी आहे ते आहे बालाजी सर्कल. आणि आपण बघतोय की या बालाजी सर्कल परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण हेच ते सेन्सिटिव्ह जागा आहे ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात वाद झालेला बघायला मिळाला होता. आणि याच वादानंतर या ठिकाणी जे आहे ते आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांचं जय्यत असं स्वागत होणार आहे. जय्यत अशी पोलिसांची तयारी देखील तैनात असलेली बघायला मिळत आहे, कारण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा आलेला पाहायला मिळाला होता आणि त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात दुकानं जी आहेत ती देखील बंद करण्यात आली असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे. या बालाजी चौकामध्ये राज ठाकरे यांचं जय्यत असं स्वागत केलं जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनं, आगरी कोळी पद्धतीनं हे स्वागत केलं जाणार आहे. पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर या चौकाला एक छावणीचं स्वरूप आलेलं सध्या बघायला मिळत आहे, कारण या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्वागत देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि याच परिसरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत आणि ते देखील आपण बघतोय की अगदी दृश्यामध्ये जोधपूर स्वीट्स दुकान देखील तिथंच वाद झाला होता. तिथंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या अमराठी व्यावसायिकाला मारहाण केली होती आणि मराठी अमराठी वादाला तिथून सुरुवात झाली होती. तुमच्याकडे वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.